नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनचं आणि छान अशा डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे डेली यूजसाठी. तर इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहेत. काळे मनी मंगळसूत्राचे 2 वाट्या लागणार आहेत आणि स्क्रू लागणार आहे. तर आज मी धागा कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगणार आहे. धागा कसा घ्यायचा तर अंगठ्यामध्ये गुंतवायचा किंवा मग आपल्याजवळ अशी जर बॉटल असेल तर त्या बॉटलला किंवा डबीला आपण हे बघा 2 पदर 1 पदर. आता आज मी सिंगलच पदरमध्ये म्हणजे असं डबल करून घेणार आहे. बघा आता हा धाग्याचा बंडल आहे. तो जो सुट्टा पदर असतो ना, हे बघा असं आपल्या हातात पकडायचं. आपल्याला जितकं लांब हवं आहे ना तितकं घ्यायचं. म्हणजे आता अंगठ्यात गुंतवला तरी सुद्धा चालेल. आता मला पाय इथे दाखवता येणार नाही पूर्ण याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी हे बघा तुम्हाला असं दाखवते. 2 पदर घ्यायचे असतील ना डबल आपल्याला, तर हे बघा असे डबल वेडा घालायचा आणि मग इथे जे सुट्टे पदर येतात बघा इथे, तर असं इथे कापून घ्यायचं. असे आपल्याला 2 पदरी बनवायचं असेल तर असं घ्यायचं. आणि हे बघा इथे जे कापलेलं आहे ना तिथे आपण गाठ मारून घ्यायची. आता मी इथं तुम्हाला असं सांगते. आज मी सिंगलच लाईन बनवणार आहे, त्याच्यामुळे एक घेणार आहे. आणि हे बघा अशा 1-2 गाठी मारायच्या आणि हे जे बंद पदर असतात मग ते पदर आपल्या ओपन करायचं. जेव्हा आपण 2 पदरी बनवू ना तेव्हा असं करायचं आहे. आणि ही गाठ इथे मी टेप लावते बघा, नेहमी इथेही टेप लावते. आणि हे जे बंद पदर असतात ना इथे साध्या दोऱ्यात वळून सुई बांधत असते. असे आपल्याला जेव्हा 2 पदरी आपण मंगळसूत्र बनवू ना तेव्हा असं करायचं आहे. आता मी सिंगल बनवणार आहे आज 1 पदरी. तर हे बघा इथे मी धागा घेतलेला आहे, सेम तसंच करून घेतलेलं आहे बघा. असं याच्यात अटकवून आणि मग इथे जे ओपन पदर होते ना तिथे अशा गाठ बांधायची आहे आपल्याला 2-3. आता हे सिंगल पदरी आहे, एकच पदर, पण घेताना आपण असं डबल घ्यायचं म्हणजे ते तुटत नाही लवकर. अशा पद्धतीने इथे 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्या व्यवस्थित. बघा आता इथे मी 3 ते 4 गाठी मारलेल्या आहेत. आणि हा जो बंद पदर येतो ना इथे मी सुई बांधणार आहे. हे बघा जो बंद पदर होता ना तिथे मी बघा साध्या दोऱ्यातून अशी सुई आणि साधी गाठ मारायची आहे एकदम दोऱ्याची. हे बघा ही मी टेप पट्टी अशी आपल्याला मार्केटमध्ये 10-20 रुपयाला मिळते. तर अशी आणायची आहे. कधी पण जवळ ठेवायची आणि आपल्याला मदत होते याची. टेप चिपटवलं की कुठलाही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही मंगळसूत्र आपण जेव्हा बनवतो तेव्हा. तर थोडीशी आपल्याला अशी कापून घ्यायची आहे. आणि बघा आता इथे जो धागा आहे हे बघा मी घेतलेला. आता इथे जी गाठ मारतो ना आपण तिथे नेहमी असं चिपकवायचं असं. आणि पूर्ण आपल्याला हे बघा आता पुन्हा सिंगल लाईनमध्ये मी बनवणार आहे. तर हे बघा इकडं आलेला आहे हा बंद पदर आणि ओपन पदर असतात ते नेहमी ते गाठ मारायची. 2 पदर असेल तर मग अशी मी दाखवलं तुम्हाला 2 पदरी असलेल तर असे 2 वेडे घ्यायचे आणि मग ते पायात गुंतवा किंवा मग जड वस्तू किंवा भरणीमध्ये असं तुम्ही करायचं आहे नेहमी. हे बघा जे ओपन आले होते ना मी तोडलेले तिथे अशी गाठ बांधायची. आता हे पण असे नेहमी हे बघा अशी मी चिपकवत असते. तर नाही समजलं तर परत सांगा, मी परत एक दिवस तुम्हाला दाखवून देईल. बघा आता सुरुवातीला इथे आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. जेव्हा आपण सिंगल लाईनीचा डेली यूजसाठी बनवतो तेव्हा स्क्रू हा नेहमी टाकायचा आहे. त्यानंतर 2 काळे मणी, इथे जो गोल्डन मनी घेतला आहे मी मीडियम साईजचा तो घ्यायचा आहे. त्यानंतर 2 काळे मणी, परत 1 गोल्डन, 2 काळे मणी आणि 1 गोल्डन. आता या गोल्डन मण्यानंतर आपल्याला इथे 5 मणी काळे टाकायचे आहेत. त्यानंतर परत 1 गोल्डन, 2 काळे, गोल्डन, 2 काळे आणि गोल्डन अशा पद्धतीने. त्यानंतर परत आपल्याला इथे 5 काळे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर परत 1 गोल्डन,
2 काळे मणी गोल्डन, 2 काळे आणि गोल्डन, आणि नंतर परत 5 काळे मणी टाकलेले आहेत, 1 2 आणि 3. आता इथे मी वेगळे डिझाईन बनवलेले आहे. म्हणजे आपल्याला बघा, जेव्हा आपलं मंगळसूत्र आपण बनवतो ना तेव्हा आठवत नाही कोणते डिझाईन बनवायची, तर अशा खूप साऱ्या मी डिझाईन बनवलेल्या आहेत. तर इथे मी परत 1 गोल्डन आणि 1 काळा, गोल्डन काळा अशा पद्धतीने मणी मी ॲडजस्ट केलेले आहे. ती तुमच्याजवळ जेवढे मणी असतील ना तसे तुम्ही पहिले ॲडजस्ट करायचे, दोन्ही साईडला किती होतात आणि त्याप्रमाणे. आता इथे मी एवढे घेतले, तुमच्याकडे कमी असतील तर तुम्ही थोडेसे, आता इथे मी जसं टाकलेलं आहे तसं मणी टाकायचं आहे बघा. थोडेसे इथे वाढवायचे ह्या मण्यांमध्ये आणि हे मणी आहेत ते तसेच ववायचे आहेत. तर इथे मी जे हे आहे ते 7 मणी टाकलेले आहेत आणि 1 काळा मणी, 1 2 3 4 5 6 आणि 7. बघा असा वेगळा असा लुक आलेला आहे मंगळसूत्राला. त्यानंतर परत इथे काळे मणी 9 टाकलेले आहेत मी. तर इथे मंगळसूत्र आपल्याला म्हणजे मंगळसूत्राच्या ज्या वाट्या आहेत ना त्या ओवायच्या आहेत. आता ह्या 9 काळ्या मण्यानंतर आपल्याला वाटे टाकायची आहे. तर मोठा मणी टाकायचा, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, परत साईडनी मोठा मणी, मध्ये असा क्रिस्टल मोठा मणी नसेल तर असा आपण जे घेतो ते टाकलं तरी चालेल, किंवा मग लाल मणी तुम्हाला आवडत असेल तर इथे लाल मणी यूज करायचा आहे. गोल्डन मणी, दुसरी वाटी आणि साईडनी मणी, अशा आपल्या वाट्यांच्या बाजूला हे आहेत ना, हे 4 मणी आपल्याला नेहमी ठेवायचे आहे ते. त्यानंतर परत हे बघा, आता इथे 9 मणी टाकले होते काळे, तर ह्या साईडला सुद्धा सेम आपल्याला तेवढेच मणी मोजून टाकायचे आहे ती. आणि त्यानंतर गोल्डन मणी, काळा, गोल्डन, काळा, असे हे जे आपण 7 मणी टाकलेले आहेत ते टाकायचे आहेत. आणि हे बघा, नेहमी हे जे गोल्डन मण्यांमध्ये असे काळ्या मण्यांमध्ये मंगळसूत्र खूपच छान दिसतो. फक्त डिझाईन वेगवेगळे तुम्हाला आवडेल तशी खूप साऱ्या मी डिझाईन बनवलेल्या आहेत अशा. तर जी आवडेल ती तुम्ही त्या पद्धतीने बघून आणि मग बनवायची आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि लवकर होतं. बाहेर बनवण्यापेक्षा आपण घरी बनवलं ना तर ते खूप छान पद्धतीने तयार होतं आणि जास्त खर्चसुद्धा लागत नाही. आता तो धागाचा एक धागा जर घेतला ना तुम्ही, तो 10 रुपयाला भेटतो. तर तो खूप दिवस चालू शकतो, तो काही खराब होत नाही. असं वर्षाने वर्ष तो चांगलाच राहतो म्हणजे. आणि मणी हे पण मणी आपल्याला एकदम स्वस्तात होलसेलमध्ये सुद्धा भेटतात आणि असे थोडे पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने भेटतात 20-30 रुपयाचे. तर आता स्क्रू टाकलेला आहे आणि स्क्रूच्या बाजूला मी हे बघा, स्क्रू नंतर छोटा मणी टाकते एक, कारण हा सिंगल पदर आहे. तर याचा होल आहे ना थोडंसं मोठा आहे, त्याच्यामुळे तो मणी टाकलेला आहे मी. आणि आता आपण जी टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची, कारण तिथे थोडा धागा जातो आपल्याला चिपकवायला आपण जेव्हा टेपपट्टी चिपकवतो तेव्हा. आणि हे बघा सुई आहे, ते सुईचा भागसुद्धा आपल्याला थोडासा जिथे आपण बांधतो ना ते काढून टाकायचं आहे. आणि थोडं बघा धागा पण थोडंसं लांब आहे, तर थोडंसं कापून घ्यायचं आणि थोडं ठेवायचं आपल्याला गाठ बांधण्यापुरतं असं. तर ही सुई आहे ती मी बघा काढून घेतलेली आहे आणि इथे व्यवस्थित पकडायचं आहे आणि 4 ते 5 आपल्याला गाठी जे आहेत ते मारायचे आहेत. सिंगल पदर असल्यामुळे गाठ छोटी बसते, तर जास्तीच्या मारून घ्यायच्या, कारण त्या स्क्रूमधून परत आपल्याला म्हणजे गाठीतून जर स्क्रू बाहेर आला तर परत प्रॉब्लेम होतो. आणि
जेव्हा आपण धागा कापतो तेव्हा मग पूर्ण मेहनतच वाया जाते. त्याच्यामुळे जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा एकदम व्यवस्थित सगळ्या टिप्स लक्षात घेऊन आणि मग मंगळसूत्र बनवायचं आहे. अशा पद्धतीने बनवलं ना तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळात आपण घरच्या घरी बनवू शकतो. आता हे जर तुम्ही बाहेर दिलं ना गाठायला तर तिथे 70-80 रुपये किंवा 100 रुपयेसुद्धा घेऊ शकतात. आता हे बघा गाठ मारून झाली की चेक पण करायचं आहे, स्क्रू बाहेर येतोय की नाही असं, आणि मगच आपल्याला हा जो उरलेला धागा आहे तो कापायचा आहे. आणि कापून तो परत हे बघा थोडंसं मी ठेवलेलं आहे. आता हे दिव्याने थोडंसं असं दिव्याला लावलं की तो बरोबर मागे जाणार आणि मग जी गाठ असते ना तिथे असा प्रेस करून द्यायचा आहे. म्हणजे ते कधीच तुमचं ते अचानकसुद्धा कधी तुटणार नाही ते मंगळसूत्र. अशा पद्धतीने बघा खूप छान असा लुक आलेला आहे मंगळसूत्राला. खूप सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये अशा सुंदर डिझाईनमध्ये आपण मंगळसूत्र घरच्या घरी बनवू शकतो. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप मनःपूर्वक आभार मानते मी.